आपल्यापैकी कोणाला दैवी अनुभव आलेला आहे का? दैवी अनुभव ज्याला इंग्रजीमध्ये आपण इमॅन्युअल एक्सपिरियन्स ऑर डिवाइन एन्काउंटर असं म्हणतो, त्या दैवी अनुभवाचा आज आपल्याला देव शब्दामध्ये फार जवळून अनुभव येतो. आजच्या देव शब्दामध्ये 3 व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रसंगातून परमेश्वराचा अनुभव आला. पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेशाला परमेश्वराचा स्पर्श होतो. दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल साक्ष देतो की मला पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आला. आणि शुभवर्तमानामध्ये पेत्र आपल्याला शिकवत आहे की कशा प्रकारे त्याला परमेश्वराचा अनुभव आला आणि त्याला त्याचं अपात्रपणा जाणवलं. यशाया संदेशाला परमेश्वराचा अनुभव हा मंदिरामध्ये प्रार्थना करताना आला. तो किती लहान आहे, किती नगण्य आहे, किती अपात्र आहे ह्याची त्याला जाणीव झाली आणि त्याद्वारे त्याच्या सामान्यपणामधून इन हिज ऑर्डिनरी लाईफ ही एक्सपिरियन्स गॉड्स प्रेझेन्स. गॉड टच हिज लिप्स आणि देवाच्या स्पर्शाने तो एक महान संदेष्टा बनला. यशाया संदेष्टाचा जो संदेश आहे तो आपल्याला दाखवत आहे की परमेश्वराचा अनुभव आल्यानंतर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातले जे सगळे नातेसंबंध आहेत त्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध आहेत. देवाबरोबरचं आपलं नातं कसं आहे, एकमेकांबरोबरचं आपलं नातं कसं आहे, आपलं स्वतःबरोबरचं नातं कसं आहे आणि ज्या निसर्गामध्ये ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या निसर्गाशी पर्यावरणाशी आपलं नातं कसं आहे. यशाया संदेश आपल्याला ह्या 4ही प्रकारच्या नात्यामध्ये दृढ होण्यासाठी आणि दैवी अनुभवाद्वारे ही नाती सुदृढ करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. ह्या व्यतिरिक्त आपण पाहतो की संत पौलाला परमेश्वराचा अनुभव अगदी वेगळ्या प्रसंगामध्ये आला. तो स्वतःचं जणू काही असं एक स्वप्न रंगवत होता आणि ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी त्याला जणू काही परमेश्वर त्याच्या अधिकाऱ्यांनी सामर्थ्य दिलं होतं, त्याला फतवा दिला होता. अशा या परिस्थितीमध्ये स्वतःची इच्छा, स्वतःचं कार्य करण्यामध्ये मग्न असताना परमेश्वराचा पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव त्याला आला आणि एका वेगळ्या विश्वामध्ये जो ख्रिस्ताचा जणू काही छळ करणार होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणार होता, तो ख्रिस्ताचा सुवार्तिक बनतो, ख्रिस्ताचा संदेश सांगू लागतो, ख्रिस्ती लोकांसाठी आपला जीव अर्पण करतो. आपल्याला पाहता येते की शुभवर्तमानामध्ये संत पेत्राला त्याचा व्यवसाय करत असताना परमेश्वराचा अनुभव आला. त्याचा दैनंदिन व्यवसाय तो करत असताना हताश झाला होता, निराश झाला होता, अपयशी ठरला होता. अशा प्रसंगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटतो, त्याला एक दैवी अनुभव येतो. ही एन्काउंटर्स द इमॅन्युअल, परमेश्वर आपल्या बरोबर आहे असा अनुभव त्याला येतो आणि त्याच्या व्यवसायामध्ये त्याला फार मोठा भरभराट होतो. अशा या प्रसंगाद्वारे परमेश्वर आपल्याला शिकवत आहे की कशा प्रकारे आपण या दैवी अनुभवामध्ये वाढू शकतो. या दैवी अनुभवामध्ये वाढल्यानंतर यशाया संदेष्टा एक फार मोठा सुवार्तिक बनला. त्याने अन्यायाविरुद्ध लढा दिला. जर यशायाचं पुस्तक आपण अभ्यासलं तर आपल्याला दिसून येतं की यशा कशा प्रकारे न्यायासाठी, ऐक्यासाठी, पावित्र्य करण्यासाठी झटत आहे. संत पौल आपल्याला दाखवत आहे की परमेश्वराचा अनुभव आल्यानंतर आपण एक कशी मिशनरी बनायला पाहिजे. ख्रिस्तासाठी तो झपाटला होता आणि म्हणून आपण सर्वांनी तशाच प्रकारे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी झपाटले पाहिजे. आणि संत पेत्र ज्याला ख्रिस्त स्वतः म्हणतो तू खडक आहेस आणि या खडकावर मी माझी ख्रिस्त सभा उभारीन, म्हणजेच श्रद्धेचा परिपक्व असा व्यक्तिमत्व आपल्याला पेत्रामध्ये पाहायला मिळतं आणि त्याची श्रद्धा बळकट होते आणि त्या श्रद्धेसाठी तो आपलं जीवन समर्पित करतो. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या सुवार्तेमधून, आजच्या देव शब्दामधून आपल्याला हाच संदेश प्राप्त होत आहे की परमेश्वर
कोणत्याही प्रसंगामध्ये आपण कुठे आहोत, कसे आहोत, या कोणत्याही आपल्या दैनंदिन जीवनाच्या घडामोडीतून प्रकट होत असतो आणि त्या प्रकटीकरणाद्वारे परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देतो. यशया संदेष्टासारखा संदेष्टा होण्यासाठी, संत पौलासारखा मिशनरी होण्यासाठी आणि संत पेत्रासारखं नेतृत्व करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. या परमेश्वराचा अनुभव घेऊया आणि या परमेश्वराची साक्ष देण्यासाठी आपले जे सगळ्या प्रकारची नाती आहेत, देवाबरोबर, एकमेकांबरोबर, स्वतःबरोबर आणि पर्यावरणाबरोबर, ही सगळी नाती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया.